काय मजकूर आहे त्यात? राज, काय म्हणणं आहे त्यांचं? या मजकुराचा मराठी तर्जुमा असा आहे की शिवाजीराजे मला तुमच्या या भानगडीत पडायचं नव्हतं, परंतु आदिलशाहीचा आदेश झाल्यामुळे मला यावं लागलं. मुळात माझंही या विजापूरशी पटत नाही. तुम्ही तपासून पहा, त्यांची माझ्यावर सदैव खपामर्जी आहे. पण तुमच्या पराक्रमासमोर त्यांचा पाडाव लागत नाही, म्हणून त्यांनी मला तुमच्या विरोधात उभं केलं. मी भांडण करण्यासाठी आलेलोच नाही. सामोपचारानं हे प्रकरण मिटवा, देवाण घेवाण करून हे थांबवा, म्हणजे मी कर्नूलला जाण्यास मोकळा. विचार करा, दुसरा आदिलशाही सरदार येण्याआधी कळवा. राजे, अहो खरंच की आपण विचार करतोय आणि घडतंय दुसरंच. म्हणजे त्यांच्या मनात लढाई जंग काहीच नाही. राजे, मिटत असेल तर मिटवायचं का समुपचारानं? वाटलं तर थोड्याफार मोहरा देऊ. गंगाधर पंत, मगरीचे अश्रू आहेत हे. आपल्याला वाटतं ती रडतीये, पण जर डोळे पुसायला गेलो तर ती चबडा उघडून आपलाच घास घेते. हे पत्र म्हणजे कपट आहे. यातलं प्रत्येक अक्षर हा फासा आहे आपल्यासाठी. मग राज, ही वाटाघाटीची भाषा खोटी, साफ खोटी. बांधल गनीम ओळखता आला पाहिजे. अशी चाल आहे सिद्धीची. राजे, तुम्ही ओळखलात म्हणून बरं झालं, आता आम्ही सगळे खुश होतो. पण राजे, आता हा खलिता चाकणला पाठवायला लागेल का? अहो, त्यांच्या वकिलाला सांगितलं नाही का आपण राज चाकणला आहेत म्हणून? राजे, पाठवून द्यायचा का? म्हणजे सिद्धीला अजून खरं वाटेल. नाही, तुर्तास नको. सिद्धीनं बुद्धीचा घोडा पळवलाय, पण त्याचा लगाम मात्र आपल्या हाती दिलाय. या खलित्याचा योग्य वेळी वापर केला जाईल. शिवाजी पन्हाळ्यावर नसावा. इतने यकीन के साथ आप ये कैसे कह सकते हैं? मतलब असता तर थोडी देवघेव करायला जरूर तयार झाला असता. चौर साहब, दौलत जान से ज्यादा किसे प्यारी है? लो, हो गई तसल्ली? सुनो अपने ही वकील से। हर वक्त मेरे वालिद की गलतियां निकालते रहते हो। अब क्या हुआ? हाँ? आप जैसा शातिर और होशियार सरदार भी एक मामूली पहाड़ी चूहे से चकमा खा गए। अब क्या करोगे? क्या बताओगे सबको? जब ये बात फैल जाएगी कि जिस किले पे सिवा था ही नहीं, वही डेरा डाल के बैठ गए थे आप। अजाल, देखो, हमने भेजा हुआ खलीता आज नहीं तो कल बाहर जरूर आएगा। और अगर नहीं गया तो? या फिर उन्होंने हमें भेजा और हमें पता ही नहीं चला तो? या फिर उस मावले के पीछे भेजे हुए हमारे सिपाही ने हमें बताया कि सिवा चाकन में भी नहीं है तो? है कोई जवाब इस तो का? कब तक, आखिर कब तक इंतजार करोगे? उस सिवा का कोई भरोसा नहीं है। गुस्ताखी माफ हो हुजूर, लेकिन फाजिल खान की बात में सच्चाई है। हमें जल्द से जल्द किसी नतीजे पे पहुंचना होगा और ये तो तय है कि हमें सिवा का असली ठिकाना मालूम होना चाहिए। हाँ, पर कैसे? शिवाला मजबूर करून पन्हाळ्यातून बाहेर काढायला हवा। तो हमें ऐसा जोरदार हमला करना चाहिए कि अगर सिवा किले में छिप कर बैठा हो तो मजबूरन उसे बाहर आना पड़े, और अगर कहीं वो बाहर है तो गुस्से के मारे गलतियां करे। पर हमला करें तो करें कैसे?
तोपों से। हुजूर, हमारी तोपों के गोले इतनी दूर नहीं जा सकते। तो मंगवा लेंगे विजापुर से। उन्हें आते आते बहुत वक्त निकल जाएगा। और जो तोपें हैं वो बीजापुर की हिफाजत के लिए हैं। हुजूर, आप चाहे तो मुगल सल्तनत से ले सकते हैं। नहीं, शाइस्ते खान से मुझे कोई मदद नहीं चाहिए। पण मग इतक्या भरभक्कम लांब पल्ल्याच्या तोफा आपल्याला देणार कोण? आऊसाहेब कुठल्या तोंडानं काय आणि कसं सांगू? जे असेल ते सांगा बहिर्जी. आऊसाहेब, शाहिस्ते खानानं नगर सोडले. आता त्याचा रोग बारामतीकडे आहे. त्याची फौज यगाने येते या स्वराज्यावर. कितीची फौज आहे? अहो 70-80 हजाराचं नुसतं घोडदळ आहे आणि 20-30 हजाराचं पायदळ. म्हणजे 1 लाखाची फौज. आऊसाहेब, म्हणजे स्वराज्याच्या सीमेवर एकूण 2 लाखाचा गनिम उभा आहे. वय आऊसाहेब, शाहिस्ते खानाची फौज म्हणजे 100 हत्ती, 1000 एक उंट आणि बडे बडे सरदार आहेत. त्यात गयासुदी खान, तुरुकताज खान, लोधी खान, शमस खान पठाण, अब्दुल बेग आणि हसन मुनीम आहेत. हे सगळे सरदार शूर आणि पराक्रमी आहेत, शिवाय क्रूरही आहेत. वय आणि हे काय कमी आहेत म्हणून नामवंत राजा गिरधर, राजा गोवर्धन आणि भावसिंग आहेतच की. आणि मराठा सरदार नाहीत? नाहीत कसं, आहेत की. ते तर आघाडीवर आहेत. सर्जेराव घाटगे, दिनकरराव काकडे, जसवंत कोकाटे, गाडे खंडागळे, शिवाजीराजे भोसले आणि माहूरची देशमुखीन सावित्रीबाई अर्थात रायबाधन. मोठीच तयारी केली आहे शाहिस्त खानानं. असल मोठी तयारी केलेली, पण त्याला आता सोडायचा नाही. गनिमी काव्याने हालच करू त्याच. नाही तर यालाही सह्याद्रीत कोंडून मारायचा. अफजल खानामुळे तो सावध झालाय. तो सहज सह्याद्रीत शिरणार नाही. मग कसं या शाहिस्ते खानाला हाणायचं? माझं तर डोकंच चालत. मती गुंग व्हावी असाच प्रकार आहे. एकदा त्याचा रोख लक्षात आला, एकदा का तो डोंगर मळ्यात घुसला की मग त्याच्या विरोधात आपली मोहीम तिखट करू. तोपर्यंत त्याच्या वाटेवर आपली माणसं पेरा, त्याच्या सैनिकात आपले मावळे घुसवा. हे करूच आऊसाहेब, पर त्याच्यावर पहिला हल्ला कुठं करायचा? बारामतीच्या दिशेनं आला तर त्याच परिसरात त्याच्यावर पहिला हल्ला करू. हल्ला पुढं नाही, माग करू. आणि हल्ला असा की त्याचं पेकाट मोडून जावं. शाहिस्त खानाच्या डोळ्यासमोर चांद तारा चमकला पाहिजे. In the heat of this war, why I have been called here? युद्ध के चलते हमें यहाँ क्यों बुलाया है? हमारी मदद के लिए। We need help. What help? कैसी मदद? दूर तक हमला करने वाली आपकी तोपें हमें चाहिए। इस पनाला किले को हमें तबाह करना है। We need your long range cannon. We want to destroy completely this Panala port. No, company will not grant permissions. Sorry. कंपनी इसकी इजाजत नहीं देगी, माफ करना। ऐसा मत कीजिए, ऐसा मत कीजिए। इस सौदे के लिए हम आपको अलग से सोना देंगे। Please, don't do this. In this transaction, we will give you gold separately. आपको कितना सोना चाहिए बताइए, कितनी मोहर चाहिए? इन्हें कह देना मुंह मांगी कीमत मिलेगी इन्हें। देखिए, आप हमें नाराज मत करना, हम आपको नाराज नहीं करेंगे। We will not disappoint you. You also don't disappoint us. Okay. मंजूर। सुभान अल्लाह। अब
बड़े धमाके होंगे। किले के अंदर कहां छिप के बैठेगा शिवा, उसे बाहर तो आना ही पड़ेगा। आओ रानू भाई, या काही काम होतं का? आज तानाजी काका, नेतोजी काका, बहिरजी काकांना येऊन गेलेलं पाहिलं. हो, येऊन गेले की. त्यांनी त्यांच्या बरोबर काहीच आणलं नव्हतं. आणलं की, तलवारी आणल्या होत्या, ढाली आणल्या होत्या. तसं नाही हो, म्हणजे आबासाहेबांकडून आमच्यासाठी निरोपाची वस्तू आली नव्हती. आबासाहेब आमच्यावर रागावलेत का? बिलकुल नाही. अहो, उलट तुमच्याकरता खलिता पाठवलाय त्यांनी. आमच्यासाठी? बघू. आणि आता हा तुमच्या जवळच ठेवा बर का. हो, मागच्या वेळी आम्हाला खलिता आमच्याकडे ठेवता आला नव्हता, पण आता हा खलिता आमचाच. हा, आई भवानी, वेढा फुटू दे आणि आमच्या राणूबाईंना त्यांच्या आबासाहेबांकडून खरा खलिता लवकर मिळू दे. क्या है ये? खलीता। ये कोई तरीका है खलीता दिखाने का? तो क्या ये तरीका है शाही खजाना लुटाने का? बादशाह, जुबान पर पाबंदी रखो। क्या बोल रहे हो? किसके सामने बोल रहे हो? लीजिए, खुद पढ़िए, खुद ब खुद जान जाएंगी। इतनी बड़ी फौज दी उस सिद्दी जौहर को, इतने हथियार दिए, जो मांगा उससे दुगना दिया, फिर भी इसकी मांगे कम नहीं हो रही, और खर्चा करवा रहा है। क्या मांग रहा है आप? तोहफे। पहले से ही इतनी तोहफे हैं उसके पास, फिर भी परदेश से तोहफे मंगवा रहा है, उसका खर्चा मांग रहा है। तो क्या करे? भिजवा दे, लुटा दे शाही खजाना। ये नई तोहफे मंगवाने के पीछे कुछ तो मकसद हो, हम जानते हैं। वो किले के ऊपर भी हमला करेगा। सब दिखावा है। ये सिद्धि तो पहले से ही बदनाम है मलिदा खाने के लिए। ये सिवा के नाम पर शाही खजाना लुटाकर खुद के नाम कर रहा है, और कुछ नहीं। उसे जो रकम चाहिए फौरन भिजवा दो। क्या? हमारे हुक्म की तामील हो बादशाह। सर घूम गया है अम्मी जान का। खलीता फेंकोगे तो सल्तनत हाथ से छूट जाएगी। समझदार हो बादशाह, जो हमने कहा वो तो करना ही पड़ेगा, लेकिन जौहर की हालचाल पर कड़ी नजर रखो। कोकणात राजापूर नजीक टेहाळणी करताना टोपीकरांचं वागणं संशयी वाटतंय. म्हणजे राजापूर वाखारीवर हालचाली वाढल्या. ती रोज सिद्धीचे लोक आणि टोपीकर यांच्या भेटीगाठी होतात. झाकून ठेवलेल्या तोफा नव्याने बघितल्या जातात. मला तर वाटतंय तोफांचीच मसलत असावी. आऊसाहेब, ही खबर बरी नाही. एकीकडे आदिलशाह, बडी बेगम सिद्धी जौहरच्या पंजानं आपल्यावर वार करतायत, दुसरीकडे शाहिस्ते खान पिसाळल्यासारखं चालून येतोय. ह्यात ही टोपीकरांची दगाबाजीची चाल. त्यांची चाल आधीपासूनच तिरकी आहे सोनोपंत. मग त्यांची तिरकी चाल सरळ करायला पाहिजे. त्यांचे पाय चांगले शेकून काढायला पाहिजेत. त्याला खरबरीत खलिता धाडा. लिहा, तुम्ही व्यापारी आहात म्हणून तुमचा लिहाज केला. व्यापार करावा, राजकारणात हस्तक्षेप करू नये. तुमच्यामुळे स्वराज्याचं काही नुकसान झालं तर तुमची गाठ राजेंबरोबर आहे याचा विसर पडू नये. नेस्तनाबूत व्हाल, तोफेसह आसमानात उडाले जाल.
खबरदार रहा. हाच मजकूर आणखी तिखट लिहा. ठसका लागला पाहिजे त्या टोपी करायला. आज्ञा औषध. आबासाहेबांचा खलिता, आबासाहेबांचा खलिता. राणूबाई काय हो? मातोश्री हे बघा ना, आबासाहेबांचा खलिता आलाय. अगो बाई, आबासाहेबांचा खलिता, आबासाहेबांचा खलिता. हो 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 राणूबाई, मज्जा आहे बरं का आमच्या लाडक्या राजकन्याची. राजकन्याचीच गोष्ट आली आहे. हो हे बघा, थांबा आम्हीच वाचून दाखवतो. बसा. बर तुम्हीच वाचून दाखवा. एक राजा असतो, शूर पराक्रमी सप्तशील. त्याला एक राजकन्या असते, छान गोंड सुकुमार. त्या राजकन्याजवळ एक जादूची बासुरी असते. राजकन्यानं ती बासरी वाजवली की पाऊस पडायचा, शेतात पिकं डोलायची. महामारीचा रोग आला तर बासरीच्या सुरेल आवाजाने तो नष्ट व्हायचा. त्यामुळे प्रजा सुखी आणि आनंदी होत असेल, हो ना? हो. पण हे एका राक्षसाला आवडत नव्हतं, म्हणून तो ती बासरी पळवून नेतो. बासरी नाही म्हटल्यावर राजकन्या रडू लागते. पण तिचे वडील शूर राजेच असतात. ते राक्षसाच्या राज्यात जाऊन त्याच्याशी लढाई करतात. पण तो राक्षस काही केलं मरतच नाही, कारण त्याचा जीव एका पोपटात ठेवलेला असतो आणि तो पोपटाचा पिंजरा खूप खूप लांब असतो. मग राजाला उशीर झाला म्हणून राजकन्या रडत असेल ना? मुळीच नाही, पण ती वाट बघत असते. तिला वाटायचं बाबा आपली बासरी घेऊन येणार, पण ते येतच नसतात. सगळे वाट बघत असतात. मग काय करावं तरी काय बाई, कळतच नसतं. पण राजकन्याचे बाबा तो पोपट शोधून त्याला मारून टाकतात. मग येतात बासरी घेऊन. राजकन्या खूप खुश होते. सगळीकडे आनंदी आनंद होतो. आवडली? हो हो, खूप खूप छान आहे गोष्ट. आता आम्ही हा कलिता आमच्याकडे जपून ठेवतो. Sir, please meet Sonopant. He is Shivaji Rajesh Dabir, means advocate. Nice to meet you. Please sit. बसा. नाही ठीक आहे. Please tell me what is in this. हे सांगायचंय? अर्थात. Sir, this kharita is forwarded by Chizaur Rani Sahib. Okay. In short, it says, if we provide the long-range cannon to Siddhishwar, it will be breach of treaty and the Britishers will have to face consequence. We will discontinue the British trade forever. No, please. There is a misunderstanding which will displace the Maratha Royal Empire. We have suffered a lot last time and we remember it. कृपया काहीतरी गैरसमज होतोय. आमच्याकडून असलं कुठलंही कृत्य होणार नाही जेणेकरून मराठा नाराज होईल. आणि आमचंही खूप नुकसान झालेलं आहे. आमच्या ते लक्षातही आहे. ठीक आहे, निघतो आम्ही. Sir, what will you do now? You have proposal from Siddhishwar too.